हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशं आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठेविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करतो. आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण सुरुवात करतोय. कालच्या चिंतनामध्ये आपण श्लोक क्रमांक 25 आणि त्यावर असणाऱ्या ओव्यांचा विचार 7व्या अध्यायातील केलेला होता. 160 नंबरच्या ओवीपर्यंत आपण पाहिलेलं होतं. आज आपण 26 नंबरच्या भगवद्गीतेच्या श्लोकावरती माऊलींनी केलेल्या भाष्याचा आपण विचार करणार आहोत. वर्णन करताना अगोदर भगवंताला न ओळखण्याचं कारण अगोदर सांगितलेलंच आहे. पण भगवंत म्हणतात जीव अल्पज्ञ असल्यामुळं त्याला ओळखता येत नाही, किंवा त्याच्यावर योग मानेचं आवरण असल्यामुळं त्याला ओळखता येत नाही, किंवा विकारानं युक्त असलेला जीव अंतःकरणामधल्या विकार वश होऊन तो भगवंताला ओळखत नाही. पण भगवंत मात्र सर्व प्राण्यांना जाणतात, असं त्याचं वर्णन पुढे जाऊन करणार आहे. कुठलाच प्राणी भगवंताला भूत मात्र जाणत नाही, परंतु भगवंत मात्र त्यांच्याबद्दलचे भूत भविष्य वर्तमान ह्या तिन्ही काळाच्या पलीकडं भगवंत असल्यामुळं तो द्रष्टा आहे आणि त्यामुळे तो पाहू शकतो. भूतकाळ पाहू शकतो, वर्तमान काळ पाहू शकतो आणि भविष्यकाळ पाहू शकतो. याचा अर्थ जीवाप्रमाणे तो अल्पज्ञ नाही, तर सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्व विभू आहे. आणि या सगळ्याचा विचार शास्त्र आपल्याला करून देतं. भगवंत भगवद्गीतेमध्ये बोलताना म्हणतात वेदाहम समतितानी वर्तमानानीच अर्जुन भविष्यानीच भूतानी माम तू वेद न कश्चन. अर्जुना, मी तर भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान काळ या तिन्ही काळातील सर्व प्राण्यांना जाणतो. जे प्राणी पूर्वी होऊन गेले, जे आता आहेत आणि जे पुढे जन्माला येणार आहेत, या सर्व प्राण्यांच्या बद्दलची माहिती भगवंताच्याकडे आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात मी भूत भविष्य वर्तमान जाणतो, परंतु मला माम तू वेद न कश्चन, मात्र मला कोणताही प्राणी जाणत नाही. त्याचं कारण मागच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की सगळे प्राणी जे भूतादी प्राणी जे आहेत, भूत मात्र जे, ते भगवंताला जाणत नाहीत, कारण त्यांच्यावर योग मायेचं पडळ आहे आणि म्हणून त्यांना जाणता येत नाही. वास्तविक विचार केला तर भगवंत नाही तसं ठिकाणच कुठे नाही. आणि त्याचाच विस्तार आता पुढच्या श्लोकामध्ये आणि ओव्यामधून माऊलीने केलेला आहे. मी नसे ऐसे काय वस्तू जात असे, असं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामुळं सगळीकडे भगवंत आहेत. त्यासाठी दृष्टांतसुद्धा मागच्या ओळीमधून दिलेला होता. पवन कवनाते न शिवेची आकाश केन समायची हे आई असो एकमीची विश्वी आहे, असं माऊली बोलतात. मी सगळीकडे विश्वात भरून राहिलेलो आहे, पण मला न जाणण्याची कारण योग माया सांगितलेलं आहे. आता पुढच्या त्या श्लोकामध्ये म्हणतात की मी भविष्य वर्तमान आणि भूतमात्राचं जाणत असतो. जरी भूतमात्र मला ओळखत नाहीत, तरी मी मात्र त्यांचं भूत भविष्य वर्तमान जाणत असतो. मी पूर्वी होऊन गेलेली, आता भासणारी आणि पुढे होणारी जी भूतसृष्टी आहे ती सगळं मी जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. आता कोणी ह्या शब्दाचा अर्थ आहे जे जाणण्यासाठी इच्छुक आहेत, मुमुक्षु आहेत, त्यांना जाणता येतं. जे जीवनमुक्त संत आहेत, महात्मे आहेत, त्यांनी भगवंताला ओळखलेला आहे. पण जो भगवंताला ओळखतो तो धन्यता प्राप्त करून घेत असतो आपल्या आयुष्यामध्ये. खरी कृतार्थच आहे ती स्वतः आणि भगवंत दोन्ही एकच आहेत याचा अभ्यास करत राहणं.
मी स्वतः आणि भगवंत ही दोन नाही आहेत. जीव ब्रह्मेव ना परहा, दोन्ही एकमेकापासून वेगळे नाहीत. हे जेव्हा समजायला लागेल तेव्हाच भगवंताला ओळखणं होईल. म्हणून ओळखला हरी धन्य तो संसारी, असं नाथ महाराज त्यांच्या हरिपाठामध्ये बोलतात. म्हणजे ओळखणं, भगवंताला ओळखणं ही खरी कृतार्थता आपल्या आयुष्यामध्ये असतं. आपण जगाला ओळखण्याच्या नादामध्ये स्वतःला ओळखायचं राहून जातं आणि स्वतःमध्ये आणि देहासक्तीमध्ये इतकं गुंतून जातो की त्यामुळं मला भगवंत ओळखता येत नाही. ह्या दोन्ही गोष्टीचा विचार माऊलीने पुढील काही या ओव्या ज्या सांगितलेल्या आहेत त्या ओव्यांच्या मधून केलेला आहे. आपण त्याचा विचार थोडासा बघत राहूया. एत भूते जी अतीतली तिये मीची होऊनी ठेली. अतीतली शब्द आहे. अतीत म्हणजे मागे होऊन गेलेला असा काळ, त्याला भूतकाळ म्हणतात. येथे भूते, भूते म्हणजे सर्व जीव, सर्व प्राणी. येथे भूते जी अतीतली तिये मीची होऊन ठेली, ते सर्व मीच होऊन राहिलेले आहे. कारण त्याच्यात आणि माझ्यात थोडा सुद्धा भेद नाही. आणि वर्तत आहाती जे तुली, आणि मी त्या देहाचे कल्पित आणि सर्व मीच झाले आहेत. आणि आत्ता जे विद्यमान आहेत, वर्तत आहाती जी तुली, वर्तत आहात म्हणजे आत्ता वर्तमानात आहेत ती, विद्यमान आहे ती ही मीची, ते सर्व मीच आहे. म्हणजे जे भूतकाळामध्ये होऊन गेली अतीतली ती मीची होऊन ठेली, आणि आत्ता वर्तते हाती जी तुली तीही मीची. म्हणजे वर्तमान काळाचा विचार इथे सांगितलेला ना, वर्तमान काळ आणि सांगितलेला, भविष्यकाळाचा विचार न सांगता इथं काय म्हणतात की भूतकाळामध्ये आणि आत्ता विद्यमान असलेल्या वर्तमान काळामध्ये जी भूतमात्र जीव सगळे जे आहेत ते काय आहेत, मीच होऊन राहिलेले आहेत. कारण त्यांच्यामध्ये जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठान व्यतिरिक्त कोणत्याही पदार्थाला, कोणत्याही जीवाला सत्ताच राहत नाही. त्यामुळे अस्थिभाती प्रिय रूपानं सगळं जग नटलेलं आहे. आणि हे सांगण्यासाठीच माऊली बोलतात की मागे जी होऊन गेली, जी अतीतली, मागे होऊन गेलेले ते सर्व मीच होऊन राहिलेले आहेत. कारण भगवंत देहाचं अधिष्ठान आहेत. देहाचं अधिष्ठान भगवंत आहेत, म्हणून देह चालतो, बोलतो, फिरतो, हा त्यामधला मुख्य उद्देश आहे. आणि नाशानंतर सुद्धा हे सगळे अधिष्ठान रूपच होतात. समजा देहाचा नाश झाला तर देहाची तत्व जी आहेत ते कुठं जातात, तर मूळ असलेल्या पंचमहाभूतामध्ये मिसळतात. म्हणजे पंचमहाभूताचं अधिष्ठानच भगवंत आहे. म्हणून पंचमहाभूत, पंचप्राण, पंच काय असतील ते सगळे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय काम करत असतात. त्यामुळे या सगळ्या इंद्रियांना आणि देहाला अधिष्ठान भगवंत आहे. म्हणून भगवंत मीच होऊन राहिले असे शब्द वापरतात. कारण मागे होऊन गेलेली जे आहेत ते मीच राहिलेले आहेत. कारण पूर्वीचे भगवंत देहाचे अधिष्ठान भगवंतच होते आणि नाशानंतर सुद्धा तेच असणार आहेत. पुढच्या ओळीमध्ये सांगतात आत्ता जे विद्यमान आहेत त्याला सुद्धा अधिष्ठानाशिवाय सत्ताच नसते. त्यामुळे आत्ता जे दिसतात ते सुद्धा भगवत रूपच आहेत. त्यामुळे वर्तमान काळे प्राणीसुद्धा जे आहेत ते मीच आहे. भूतकाळात जे होऊन गेले तेही मीच आहेत. फक्त ते मला ओळखत नाहीत आणि मी त्यांना ओळखतो. जे भूतकाळात होऊन गेले ते मला ठाऊक आहे. म्हणून भगवंत एका ठिकाणी म्हणतात ना, अर्जुना तुझे अनेक जन्म होऊन गेले, माझे अनेक अवतार होऊन गेले, ते मला माहिती आहे, तुला माहिती नाही. असा जो मुद्दा सांगतात भगवंत, त्याला हाच आधार आहे की भगवंताचंच अधिष्ठान सगळ्या पदार्थ मात्र भूतमात्राला आहे. मग जर असा विचार जर केला तर मागे जी भूतं होती किंवा जे जीव होते, पदार्थ होते, त्यांना अधिष्ठान भगवंतच होते. आणि आत्ता जे आहेत त्यांना अधिष्ठान कोण आहे तर तेच आहे. समजा त्यांचा नाश झाला तर ते कुठं जातात, तर अधिष्ठानाशी जे एकरूप होतात ना. मूळ मुद्दा तोच आहे. जे घटातलं आकाश आहे ते मठातलं आकाश, आणि मठात आणि घटातलं आकाश जेव्हा त्यांच्या उपाध्या संपतात त्यावेळी ते महाआकाशाशीच एकरूप होत असतात. म्हणजे नाश संभवतच नाही, कशाचाही नाश होत नाही इथं म्हणतात. आणि कुठलं नवीन निर्माण होत नाही. नवीन निर्माण का होत नाही, मूळचे जीव सद्रूपानं सगळीकडं अस्थिरूपानं सगळीकडंच अगोदरचेच आहेत.
त्यामुळं ते जन्माला येतात आणि जन्माला आले असा भास आहे ह्या आपल्या संसाराच्या दृष्टीनं आहे. पण आम्हाला वाटतं ते आलेत आणि ते गेलेत. आम्हाला वाटतं सूर्य आला आणि गेला. सूर्याच्या दृष्टीनं किंवा इतर ग्रहांच्या दृष्टीनं सूर्य येतही नाही आणि जातही नाही. तसं भगवंत म्हणतात की मला भूतकाळ माहिती आहे, मला वर्तमान काळ माहिती आहे आणि भविष्यकाळाचा सुद्धा मला वेध आहे. कारण मला सगळं ठाऊक आहे. सगळं ठाऊक कशामुळं आहे? सूर्याला कसं जगाबद्दल सगळं माहीत असतं? कारण सूर्य साक्षी भावानं प्रकाशत असतो. तसा अधिष्ठान रूपानं भगवंत त्यांची सत्ता सगळ्या जगभर असल्यामुळे ते सगळीकडं पाहत असतात. त्यांना इतर जरी पाहत नसले तरी तेच त्यांना पाहत असतात. हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. म्हणून असं कधी म्हणायचं नाही. एक भक्त दररोज मंदिरामध्ये यायचे आणि एक छोटीशी मुलगी होती, तिला काही कळायचं नाही, पण मंदिरामध्ये यायची आणि मग तो पुजारी म्हणायचे इतके दिवस तुम्ही येताय तर तुम्हाला देव दिसलाय का हो? तुम्हाला देवाचं दर्शन झालंय काय? त्यावेळी ती मुलगी मुलगी म्हणते की मी त्या देवाचं दर्शन मला अजून झालं नाही. कदाचित माझी पापं प्रतिबंधात होत असतील, कदाचित पापाचा प्रतिबंध असेल, माझ्या प्रारब्धातील कर्माचा प्रतिबंध असेल, म्हणून मला भगवंताचं दर्शन झालं नाही. परंतु मी रोज त्याच्या दर्शनाला येतो, ते तो पाहतो आणि तो पाहतोय म्हणून मी दर्शनाला येतोय. सुंदर मुद्दा आहे बरं, काय लक्षात ठेवण्यासारखा आहे. मी दर्शनाला जातो हा आविर्भाव जो अभिनिवेश आहे हा जर बाजूला काढला तर तो मला पाहतो यासाठी मी त्याच्यासमोर जाऊन उभा राहतो. हे अतिशय तत्त्वज्ञान सुंदर आहे. आपणही मंदिरामध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी तो मला पाहतो अशी भावना पण राहावं. मी त्याला पाहायला गेलो आहे असं म्हणण्याचा अर्थ नाही. कारण पाहायला जावं कुठं लागत नाही. कारण देव सगळी ठिकाणी आहे. त्या अधिष्ठान रूपानं असतो म्हणूनच सगळं चालते ना. हा मुद्दा त्यातला आहे. म्हणून मंदिरामध्ये आपण दर्शनाला जातो. एक मंदिर एक नतमस्तक व्हायचं एक ठिकाण केलेले आहे. बाकी काय की जिथं आदर व्यक्त करता येईल, जिथं आपले सुख दुःख भगवंताशी सांगता येतील आणि त्याच्या रूपानं मूर्तीच्या रूपानं त्याचं दर्शन घेतल्याचा आनंद भक्ताला व्हावा म्हणून मंदिरांची निर्मिती आहे. मंदिर असायलाच पाहिजे. त्याशिवाय कशी भावना कशी तयार होईल? प्रेम तयार व्हायला समोर काहीतरी वस्तू असावी लागते ना. आणि म्हणूनच सर्व संतांनी सगुणाचा जो उद्घोष केला किंवा सगुणाचं जी त्याला प्रमोट केलं सगुणाला, त्याचा कारण तेच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणतात भगवंत की सगळ्या ठिकाणी तो असतो पण मंदिरांची निर्मिती आहे. एक मुलगी दररोज मंदिरामध्ये आरती ती सगळं ताट घेऊन अगदी व्यवस्थित जायची. ते सगळं कापूर वगैरे सगळे साहित्य सामग्री पूजेची घेऊन भगवंताला ओवाळायची, नतमस्तक व्हायची. पण त्यात एक खोडगुणी मुलगा होता. तो गाडी लावली मंदिराच्या दारामध्ये आणि त्या मुलगीला म्हणतो की तुमचे सगळे महात्मे संत मंडळी म्हणतात देव सगळीकडं आहे. मग देव सगळीकडे जर असेल तर मंदिरात यायची काय गरज आहे तुला? कशाला आलीस मंदिरात? हा त्यानं त्याच्यावरती एक प्रकारचा टॉन्ट मारलेला आहे. आणि या टॉन्टमुळं त्या मुलगी मात्र हुशार होते. ती म्हणती काय बोलली नाही. ती तशीच बाहेर आली आणि त्याची मोटरसायकल बाहेर लावलेली होती. त्या मोटरसायकलच्या एका चाकातील हवा तिनं सोडून दिली. तर मुलग्याला राग आला. तो म्हटला असं काय करायला लागलीस? मी तुला आपलं सहज म्हणायला गेलो. तर ती म्हणले माझा देव सर्वत्र आहे आणि मी मंदिरात येतो. कारण मंदिरामध्ये त्याचं मला जाणीव राहते, त्याचा भाव निर्माण होतो म्हणून. मग म्हणली माझ्या गाडीतली हवा कशाला चाकातली सोडलीस? मी यासाठी सोडली की तुला कळू दे सगळीकडे हवा आहे तर तुझ्या चाकात काय कामाची, म्हणून मी हवा सोडून दिली. हवा तर सगळीकडे आहे, मग चाकात का भरावी लागते स्वतंत्रपणे सांगा. त्याचा अर्थ आहे चाक एक केंद्रबिंदू आहे की ज्या ठिकाणी त्या हवेचं एकत्रीकरण करून त्याचा वापर केला जातो. तसं भगवत तत्व जे आहे ते सर्वत्र वसलेलं आहे. पण त्याचे एक एकत्रीकरण आणि केंद्रीकरण म्हणून मंदिरांची निर्मिती झालेली आहे. आजही भारतामधील अनेक मंदिरे अशी आहेत की ज्या ठिकाणी अजूनही
सद्भक्त जे असतात त्या सद्भक्तांना भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव त्या ठिकाणी होत असते. कारण पूर्वीची मंदिरांची जी ते अधिष्ठान म्हणून मूर्त्या ज्या बसवलेल्या आहेत त्या मूर्त्या सामान्य नाही आहेत, असा त्यातनं हे बऱ्याच जणांचा अनुभव त्यातला आहे. त्यामुळे देव भगवंत सर्वत्र आहे. त्यामुळे तो भूत भविष्य वर्तमान जाणतो आणि म्हटलेलं आहे तो विद्यमान असलेली जी आहे ती सुद्धा, कारण सगळ्याला अधिष्ठान भगवंत आहे. जे अधिष्ठान भगवंत असतात ना त्यामध्ये सगळ्यांना जाणतात. आई वडील मुलांना जाणत असतात, कारण आई वडिलांनी मुलांना जन्म दिलेला असतो. त्यामुळं मुलांच्याबद्दल सगळं माहीत असते. मुलांना मात्र आईवडिलांचा जन्म ठाऊक नसतो, त्यांना मागं जाता येत नाही. पण आईवडिलांना त्यांचा पाठीमागचा काळ माहीत असतो, त्यांचा वर्तमान काळ ठाऊक असतो. आणि त्यामुळंच ते कसे असतात, भगवंतासारखे अधिष्ठान रूप असतात. इथं भगवंताचं अधिष्ठान आहे, त्यामुळे तो भूत भविष्य वर्तमान जातो. म्हणून भगवंतासाठी सर्व काळ हे वर्तमान काळच असणार आहे. सूर्याला सकाळ संध्याकाळ दुपार आणि रात्र असे काळ असतील काही सांगा बघू. सूर्यासाठी कोणतं कॅलेंडर आता शिल्लक काय सांगा. सूर्य आमच्या कॅलेंडरला विचारसुद्धा नाही, तो त्याच्या पद्धतीने येत असतो आणि जात असतो. त्याच्या येण्या जाण्यावरून आम्ही कॅलेंडर तयार करतो, आमच्या कॅलेंडरवरून तो येणं जाणं ठरवत नाही. मी उद्या त्याचा जर सूर्योदय 6:30 जर म्हटलो तर तो 31 मिनिटांनी उगवला तर तो त्याचा प्रश्न आहे, त्याला अधिकार आहे. तो आमच्या कॅलेंडरावरती किंवा आमच्या ह्या शास्त्रावरती ज्योतिषशास्त्रावरती त्याचा भर नाही आहे, तो त्याचा विचार करत नाही. तसा सूर्याला सकाळ झाली, आता दुपार झाली, आता संध्याकाळ झाली, कुणासाठी? हे पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी आहे. पृथ्वी फिरते, पृथ्वी अस्थिर आहे आणि त्या अस्थिराला सगळे काळ वेगवेगळे वाटत असतात, परिवर्तनं दिसत असतात, नवीन नवीन दिसत असतं. वास्तविक सगळं शास्त्र सांगतं इथं नवीन काय नसतं आणि इथं जुनं काय होत नाही. जे असतं ते रोज नित्य नूतन नवे असा शब्द वापरलेला आहे. तर नित्य आणि नूतन असतं आणि नवं असतं ते, आणि त्यामुळं ते त्याला जुनं होणं मुद्दाच येत नाही. सूर्य कसा शिळा कधी होतोय काय? आज उगवला, सूर्य चांगला ताजा आहे आणि संध्याकाळ झाली की सूर्य शिळा झाला. कुणाला? तर आमच्या दृष्टीनं पृथ्वी फिरते म्हणून सूर्याचं येणं जाणं मला कळतं. तसं मी कल्पनेनं संसारामध्ये जगतो, त्यामुळे संसार परिवर्तनशील आहे असं आपल्याला वाटत असतं. वास्तविक तो काय आहे तसाच आहे, पण आहे तसा आहे ते आपल्याला कळत नाही. म्हणून भगवंतासाठी सर्व काळ हे वर्तमान काळच असतात, त्याला भूतकाळ भविष्यकाळ नसतो. आमच्या दृष्टीनं त्याचं वर्णन करताना आम्ही म्हणतो की तो भूतकाळ जाणतो, भविष्यकाळ जाणतो, वर्तमान काळ जाणतो. आणि आपल्यासाठी दिवस रात्र महिने वर्ष असतात, सूर्यासाठी एकच काळ असतो. सूर्य आहे तसाच असतो. ज्यावेळी पृथ्वी लांब दूर असते त्यावेळी त्याची किरणं कोवळी असतात, आणि जो पृथ्वीच्या अगदी जवळ येतो त्यावेळी कशामुळे येतो? तो जवळ येत नाही. पृथ्वी जेव्हा अगदी त्याच्या जवळ जाते त्यावेळी दुपारची प्रखर अशी किरणं होत असतात. सकाळी आणि संध्याकाळी पृथ्वी त्याच्यापासून दूर असते आणि त्यामुळे त्याची किरणं ही सॉफ्ट असतात, कोवळी असतात. पण तीच किरणं नंतर दाहक का बनतात? तर पृथ्वी त्यांच्या जवळ जाते म्हणून. तो काय हलत नाही, डुलत नाही. पृथ्वी काय सूर्याशी चालणं नाही, येणं जाणं हे पृथ्वीला आहे, म्हणजे जीवाला आहे, भूतमात्राला आहे, भगवंताला नाही. म्हणून भगवंत भूत भविष्य वर्तमान काळ जाणत असतात. म्हणून भगवंत हे काळाच्या पलीकडे असतात. त्वम गुणत्रयातीता, त्वम देहत्रयातीता शब्द वापरलेला आहे. कालातीत असणारी जी सत्ता आहे ती भगवंताची आहे. भगवंत काळावर सत्ता ठेवतो आणि आमच्यावरती काळाची सत्ता आहे. जे निर्माण होतं त्याला काळ ग्रासन करत असतो, पण जे निर्माण करतं तो काळालाही निर्माण करतो. काळाला निर्माण करणारा तो आहे. जसं मी कॅलेंडर निर्माण करतो, कॅलेंडर मला जन्माला घालत नाही. मुद्दा बघा, लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. मी कॅलेंडर किंवा घड्याळ बनवतो का? तर त्याच्यात खेळणी आहेत, त्यात कसे काट्टे आहेत हे, कारण मी तयार केलेलं असतं, त्यामुळं मला ते माहीत असतं. सगळं तयार करण्यापूर्वी त्याचे काय काय पार्ट्स होते हे मला माहिती आहे. जोडून घेतल्यानंतर आत्ता घड्याळात रूपांतर झालेलं ते मला माहिती आहे. आणि हे मोडते, हे माझ्या पुढ्यात मोडते, तेही मी बघत असतो. साधा सोपा असं उदाहरण आहे बघा. मोबाईल आपण घेतला, मोबाईल बनवणारे आम्हीच आहोत, बनवतोय, माझ्यासमोर मोबाईल बनत असतो.
नंतर तो वापरत असतो. मी वर्तमान काळात तो मोबाईल असतो आणि तो जातही असतो, भविष्य काळात तो जातच असतो, मोडत असतो. हे सगळं बघणारा मानव जो निर्माता आहे तो त्या मोबाईलकडं, घड्याळाकडं, अशा वस्तूकडं पाहतो. म्हणजे निर्माता जो असतो तो त्या काळामध्ये नसतो. तसा मोबाईल आता किंवा घड्याळ आपण उदाहरण घेतलं, त्याला भूतकाळ आहे, वर्तमान काळ आहे, भविष्य काळ आहे. पण करणाऱ्याला कुठं वर्तमान काळ आणि भविष्य काळ आहे? तर कारण तो काळातीत असतो. जो निर्माता असतो तो काळातीत असतो, तो काळाच्या पलीकडे असतो. त्यामुळं काळाची सत्ता त्याच्यावरती चालत नाही. त्यामुळं त्या सत्तेला उत्पत्ती स्थिती लयाचा धक्कासुद्धा बसत नाही. उत्पत्ती स्थिती लय कुणाला? जे निर्माण होतात त्याला. जे निर्माणच होत नाही, जन्मालाच येत नाही, तो देव आहे. जो जन्मालाच येत नसल्यामुळं त्याच्या मृत्यूची कल्पना करता येत नाही. त्याचा ऱ्हास होणं हे कल्पनाच करता येत नाही, कारण ऱ्हास पण त्याच्या सत्तेवर होत असतो. त्यानं केल्यावर ऱ्हास होत असतो. मग त्याचा ऱ्हास कसा होईल? त्याला तो जर इतराचा ऱ्हास करत असेल तर त्याचा ऱ्हास कसा होईल? जो दुसऱ्याला जन्माला घालतो तो त्याचा जन्म कसा असेल? सगळ्यांना जन्माला घालतो तो. त्यामुळं त्यानं उत्पत्ती पाहिली, स्थिती पाहिलेली असते आणि त्याचा नाशसुद्धा तो पाहू शकतो. म्हणून तो काळाच्या पलीकडे आहे. आणि म्हणून आम्ही मात्र कसं आहोत? आम्ही शरीरानं जन्माला आलो म्हणून आमच्यावरती काळाची सत्ता आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबा कसे बोलतात बघा, क्षणाक्षणाला हा काळ मला खातो आहे, याबद्दल माझ्या खाण्याबद्दल सावध राहायचं नाही. तर एक दिवशी तो खाण्यापूर्वी माझं काम जे आहे ते मला माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, असे एका इंग्रजी कवीची कविता आहे, फार सुंदर आहे. माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. सुंदर ओळी येतात त्याच्या. मला आणि प्रॉमिस टू कीप, जे मी वचन जे दिलेलं आहे ते मला पाळण्यासाठी मला थांबायचं आहे आणि मरण्यापूर्वी मला खूप चालायचं आहे, अशी कविता आहे ती. आणि त्यामुळं मरण्यापूर्वी शब्दाचा अर्थ आहे काळ माझा ग्रास घ्या लागला आणि तो काळ घेणार आहे मला देह खाणार आहे. तर खाण्यापूर्वी आयुष्य खातो काळ, मला सावधान राहिलं पाहिजे. आणि सावधान राहणं म्हणजे कृतार्थता करून घेणं आपल्या आयुष्याचं. ह्याच आयुष्यात याच शरीराच्या द्वारे आपलं आयुष्य कृतार्थ. म्हणून भगवंत कालातीत आहे, ते सर्वांना पाहतात. म्हणून त्यांना अज्ञानी लोक जे जीव आहेत ते पाहू शकत नाहीत आणि त्यामुळं त्यांच्यासाठी तो नसतो. अज्ञानी जीव म्हणतात, मूळ ज्याला आपण मागच्या वेळा म्हटलो, त्यांच्यासाठी देव नसतो. त्याला कारण आहे त्यांना दिसत नाही म्हणून. आणि जे मुमुक्ष आहेत, तीव्र मुमुक्ष आहेत, साधक आहेत, जीवनमुक्त संत आहेत, त्यांच्यासाठी मात्र ते तत्व उघडं आहे. जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे असं मुक्ताबाई म्हणतात. आता याचा अर्थ असा होतो की त्यांना उघडं का दिसालं आणि आम्हाला योगमायेनं झाकलेला आहे, कारण त्याच्यावरती पडदा आहे. मग योगमायेचा पडदा त्याच्यावरती आहे का आमच्यावरती आहे? हा कसा मुद्दा आहे बघा. मग मागच्या वेळा आपण चिंतन केलं, भगवंतावरती योगमायेचा पडदा नाही, आमच्या अंतःकरणावरती योगमायेचा पडदा आहे. त्यामुळं तो आम्हाला पाहू शकतो, आम्ही अज्ञानी त्याला पाहू शकत नाही. काही काही खिडक्यांच्या काचा असतात बघा, त्या बाहेरच दिसते. बाहेर रस्त्यावर कोण माणसं येतात जातात, वाहनं येतात जातात, ती दिसतात. पण बाहेरचा माणूस जर आत डोकावा लागला त्यांच्या घरामध्ये तर त्यांना घरातलं दिसत नाही. कशी गंमतशीर गोष्ट आहे बघा. तसा भगवंत सगळ्यांना पाहतो, पण भगवंताला कोण पाहत नाही. त्यानं अशी रचना स्वतःची करून ठेवलेली आहे. स्वतःला त्याला गुहेत लपवून घेतलेला आहे. ज्याला इच्छा आहे त्यानं त्या गुहेचा भेद करावा, हृदयग्रंथी अशा छेद कराव्यात आणि संशय सगळे घालवून त्याला शोधावा, अशी योजनाच आहे त्या ठिकाणी. पण नाही असं नाही, फक्त त्यासाठी प्रयत्न कोण करत नाही. त्यामुळं देश, काळ, वस्तू, घटना, परिस्थिती हे सगळं बदलतात, पण भगवंत आहे तसेच असतात. भूतकाळामधल्या घटना अवाढव्य काहीतरी घडत असतात, उल्कापात होतात, भूकंप होतात, आणखीन कल्पांत होतो, जगबुडी होते. देव आहे तसाच आहे, तो कुठेही हलत नाही, डुलत नाही. म्हणून भगवंत आहे तशीच असतात. आपली जागृती आहे, स्वप्न आहे, निद्रा आहे. जसा पाहणारा मी कुठं जातच नाही ना, मी आहे तसाच आहे.
माझ्या सत्तेवर जागृती घडते, माझ्या सत्तेवर स्वप्न पाहतो, माझ्या सत्तेवर मी झोप घेत असतो. मी झोपेतला मी, स्वप्नातला मी, जागृतीतला मी, म्हणजे सगळ्या ठिकाणी मी मात्र असतो. मी पाहतो ना, तसा भूतकाळातला देव भगवंत आहेच. भूतकाळामध्ये, वर्तमान काळात पण आहे आणि भविष्य काळात पण आहे. तिन्ही काळामध्ये त्याची सत्ता चालते. म्हणून हा काळाचा काळ म्हणते याच्याला. हा काळाचा काळ म्हणजे काळाला पण संपवू शकतो. काळाला पण संपवण्याची ताकद त्यांच्यावरती आहे, कारण काळावरती त्याची सत्ता आहे. पण जसं जागृती स्वप्न अवस्था ज्या आहेत किंवा सुषुप्ती ही अवस्था ज्या आहेत आणि मी पाहणारा कसा वेगळा आहे आणि त्या सत्ता येतात जातात, तसे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, मी माझ्या दृष्टीने कुठं आहे भूतकाळ, माझ्या दृष्टीने कुठं जागृती आहे, माझ्या ठिकाणी कुठं स्वप्न आहे, माझ्या ठिकाणी कुठं सुषुप्ती आहे. नाही, मी आहे तसंच आहे. मी कधीच झोपलो नाही. जो कधीच झोपला नाही त्याला जागृती सुषुप्ती स्वप्न बघता येतात ना. म्हणून मी आज झोपलेलो नाही. मी बाल आहे, तरुण आहे, कुमार आहे, तरुण आहे, वृद्ध आहे, हे मी पाहतो. मला कळतं. मी बाळ होतो तेही मला माहिती आहे. मी तरुण होतो हेही मला माहिती आहे. आता वृद्ध झालो हेही मला माहिती आहे. मी कुणाचा तरी नातू होतो हेही माहिती आहे. आत्ता मी कुणाचा तरी आजा आहे हे पण मला माहिती आहे. म्हणजे मी सगळं पाहत आलो आहे. त्यामुळं बाल, तारुण्य, वृद्धावस्था ह्याचा माझ्यावर काही परिणाम नाही. तसा भूतकाळ आणि भविष्यकाळ आणि वर्तमान काळ भगवंताला बांधून ठेवू शकत नाहीत. त्यांना काळाची सत्ता चालत नाही. ते काळाच्या पलीकडे आहे. म्हणून असंच काळाच्या पलीकडे जाणं आणि काळाच्या पलीकडे जाता जाता वर्तमान काळात राहायची जर कला सापडली तर हे काळ त्रास देत नाही. म्हणून भगवंताची सत्ता ही संसारावरती आहे. संसारातील पदार्थ निर्माण होत नाहीत आणि नष्टही होत नाहीत. आहेत ते असतातच, फक्त माझ्या दृष्टीनं ते निर्माण होतात आणि माझ्या दृष्टीनं नष्ट होतात. पृथ्वीच्या दृष्टीनं सूर्य उगवतो आणि पृथ्वीच्या दृष्टीनं सूर्य मावळतो. तसं माझ्या जीवाच्या दृष्टीनं संसार बनतो, संसार मोडतो. उत्पत्ती स्थिती लय ही जीवासाठी आहे, भगवंतासाठी नाही. कारण तो उत्पत्ती स्थितीचा करता आहे. त्यामुळे त्याला कुठं असेल, त्यामुळे कुठला पदार्थ निर्माण होते म्हणता येईल, निर्माणच होत नाही. आहे तेच, त्यातच फक्त बदल होतो आणि आहे तसं तयार होतं. कुठला पदार्थ नष्ट होतो, नष्ट झाला असता तर दुसरा पदार्थ त्याला तयारच झाला नसता. म्हणजे माझं नष्ट होणं हे पुन्हा जन्माला येण्यासाठी असतं आणि जन्माला येणं हे नष्ट होण्यासाठी असतं. त्यामुळं मला जन्ममृत्यूच्या बंधनाच्या पलीकडे मी आहे. मला जन्मही नाही, मला मृत्यूही नाही. जसं भगवंताची स्थिती आहे तसं. त्यामुळं पहिल्यांदा नसतं, नंतर दिसतं, परत नाहीसं होतं. म्हणजे असणं, दिसणं, नाहीसं होणं, पुन्हा दिसणं, आहे तेच मात्र आहे. माझ्या दृष्टीनं आहे, माझ्या दृष्टीनं दिसतं, माझ्या दृष्टीनं नाहीच होतं आणि परत मी म्हणते मला आणि परत दिसायला लागले. वास्तविक परत काय झालेलं नाही. जे आहे तेच. बीज मोडे झाड सम आहे, झाड मोडे बीज होय, माऊलींची ओवीच आहे. बीजाचा जेव्हा नाश होतो तेव्हा नाश झाला का? नाही झाला, कारण झाड आहे ना त्यात. मग झाड मोडलं, पडलं तर झाड मोडलं म्हणून बीज संपलं का? नाही, बीज आहे तसंच आहे. मग झालं काय? माझ्या दृष्टीनं बीज अंकुरित झालं, माझ्या दृष्टीनं वृक्ष झाला, माझ्या दृष्टीनं त्या वृक्षाचा नाश झाला आणि माझ्या दृष्टीनं त्या वृक्षातून दुसरा वृक्ष निर्माण झाला. वास्तविक दुसरं निर्माणच होत नाही, कारण बीज हे एकच आहे. आधी बीज एकले, सारखं बीजच आहे. बीजाशिवाय काही नाही. घडामोडी घडतात या संसारावरून आपल्याला प्रतीतीला येत असतात. वास्तविक भगवंताच्या दृष्टीनं भूत नाही, भविष्य नाही. म्हणून म्हणतात एते भूते जिये अतितरी तिये मीची होऊनी ठिली आणि वर्तत आहाती जे तुरी तीही मीच. का? तर प्राण्यांचे देह कल्पित आहेत, पण त्या देहाचं अधिष्ठान भगवंत आहेत. त्यामुळे कल्पित पदार्थाचा नाश हा अधिष्ठान रूपच असतो. जाईल कुठं सांगा बघू? कल्पनेत निर्माण केलेले पदार्थ हे अधिष्ठानासाठी एकरूप होतात आणि नाहीशी झाल्यासारखे वाटतात. मुळात ते अधिष्ठानातलेच होते, अधिष्ठानातच निर्माण झाले. त्यामुळे इथं निर्माण काहीच होत नाही. हा मुद्दा त्यातला आहे. साप मी पाहिला, दोरीवरचा साप पाहिला, पण नंतर तो कळला तो दोरी नव्हती, फक्त दोरीच आहे. तर तो साप कुठं गेला? तर अधिष्ठान रूप झाला. आता तो मेला म्हणण्यात काय अर्थ आहे सांगा बघू? आणि तो जन्माला आला म्हणण्यात तरी काय अर्थ आहे सांगा बघू?
काहीच अर्थ नाही. तू जन्मालाही आला नाही, त्यामुळे मेलेलाही नाही. आणि त्यामुळं अधिष्ठान रूपच आहे ते, तिथं आहे ते फक्त अधिष्ठान आहे. त्यामुळे अधिष्ठानामध्ये काही येणं जाणं आणि बदलणं काही नसतं. त्यामुळं कार्याला आणि निर्मिताला मर्यादा असतात. कुठलंही निर्माण झालेलं कार्य त्याला उत्पत्ती स्थिती नाशाला सामोरं जावंच लागतं. काही निर्माण झालं, उत्पत्ती झाली की नाशाला सुरुवात होते. नाश होण्यासाठीच त्याची उत्पत्ती असते. विचार केला तर लक्षात येईल, नाश होण्यासाठीच त्याची उत्पत्ती होते आणि नाश होतो तो उत्पत्तीसाठीच होत असतो. म्हणून इथं काय संपतच नाही. हे माझ्या दृष्टीनं उत्पत्ती स्थिती लयाचा विचार केलेला आहे. कारणामध्ये जे कारण आहे त्याचं, त्या अधिष्ठानाला मर्यादा नाही, ते सर्व व्यापक आहे, सगळीकडे भरून राहिलेलं आहे. त्यामुळं भूतकाळात माझीच सत्ता, आत्तासुद्धा जे दिसणारे जे दृश्य आहे त्यावरही माझीच सत्ता आहे. कारण आस्ती भाती प्रिय रूपानं भगवंत सगळा आहे. भगवंताची सत्ता सगळीकडे आहे. जे दिसती ती सत्ता दिसते. लक्षात घ्या, दिसती ती वस्तू दिसते ना, ती माझ्यासाठी आहे. पण वस्तूत असलेलं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व भगवंताचं आहे. जर अस्तित्वच नसतं तर ती वस्तूच दिसली नसती, दृष्टीस पडलीच नसती. त्यामुळे प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक जीवामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे आणि अधिष्ठान हे त्या प्रत्येकाला आहे. आणि अधिष्ठान आहे त्यामुळं त्याच्यावरल्या घडामोडी त्याच्यासाठी भूत भविष्य काळ वर्तमान काळात असे मोडले जात नाहीत. तर त्याच्यासाठी कुठं, म्हणून सूर्याचं उदाहरण आपण घ्यायचं. सूर्याला कुठला काळ आहे सांगा? मध्यान्ह काळ, सकाळ, मध्यान्ह काळ, संध्याकाळ, रात्र, असे आपण 4 प्रहर जर लक्षात ठेवले तर त्या आमच्या दृष्टीने 4 प्रहर आहेत सांगा. नाहीतर जे म्हणून काहीतरी करतात. उदाहरणार्थ, आपण अगदीच उजेडात असतानाच प्रवासाला बाहेर पडलो आणि जिथं सूर्य उगवतो विमानानं तिथं आपण पोचलो, तर आम्हाला येताना पण सूर्य उगवलेलाच होता. आपण ज्यावेळी उतरतो त्यावेळी सूर्य तिथं आहेच. सूर्य कुठे गेला? सगळीकडं आहे. त्याच्यासाठी काय काल होतो, मी काल सकाळ झाली आणि आज दुपार झाली म्हणायला काही जागा नाही, असा विचार माऊली मांडतात. म्हणून म्हणतात, येते भूते जी ये अतितली ती ये मीची होऊन ठेली. ती माझ्यासारखीच मदरूप आहे आणि वर्तता ती जी तुली तीही मीची. आता दिसतात ती सुद्धा मीच आहे, दुसरी कोण असणार आहे? जी गेली त्यांना अधिष्ठान माझंच होतं. त्यांचा नाश हा त्यांची निर्मिती आहे म्हणून त्याचा नाश संभवतो, दिसण्यात दिसतो. पुढच्या ओळीमध्ये काय म्हणतात? का भविष्यमाने जी येही तीही मज वेगळी नाही. तेच आता वर्णन परत, जी भविष्यामध्ये जी निर्माण होणार आहेत ती सुद्धा माझ्यापेक्षा वेगळी नाही. हा बोलची एरवी काही होय ना जाय, होय ना जाय, सदा संचला येत ना जात नाही. हे जो शब्द समर्थ वापरतात तोच शब्द इथं वापरलेला आहे की होय ना जाय. आणि पुढे जे प्राणी का भविष्यमाने जी तीही मज वेगळी नाही, पुढे जे प्राणी निर्माण होतात ते माझ्यापेक्षा वेगळे नसतात. त्यामुळे कुठलाही जीव हा संदेह की मी भगवंतापासून वेगळा आहे हा त्यांची शंका आहे. ही शंका जेव्हा जाते, शंका जात खेओ लोपे सापपन माळेचे. हे अखंडची आहे स्वरूपे, हे अखंडची आहे स्वरूपे, हे अखंडत्वानं आहे. ते कधी जातं येतं असं त्याला काही नाही, सतत आहे, त्याला वाहन आहे. त्यामुळे येत ना, होय ना जाय शब्दच तो वापरायला. ते होतही नाही आणि जातही नाही, ते निर्माणही होत नाही, नष्टही होत नाही. आणि म्हणून भगवंत ते सगळी त्याच्या सत्तेवर पाहतात. मग त्यांच्या दृष्टीनं भूतभविष्य काळ नाही, त्यांच्या दृष्टीनं उत्पत्ती स्थिती लय नाही, त्यांच्या दृष्टीनं जागृती स्वप्न सुषुप्ती नाही. त्यासाठी आपलं उदाहरण आपण घेतलं. मी स्वतः जागृती सुषुप्ती स्वप्न अनुभवतोय की नाही? आहे. मी कुठं गेलोय काय? नाही, मी सारखाच आहे. होय येणं जाय, मला कुठं येणं जाणं आहे? मी तिथंच आहे. मीच वृद्ध होतो, मीच तरुण होतो, मीच कुमार होतो, मी बाल होतो, हे मीच अनुभवतोय ना. मी कुठे गेलोय? मी आहे म्हणून हे सगळं अनुभवतोय. माझ्यातले बदल बघणारा जो आहे तो न बदलणारा एक तत्व आहे. ज्याला बदल दिसतात असा न बदलणारा भगवंत आहे. म्हणून त्याच्यासाठी बदल संभवत नाहीत, त्याच्यासाठी निर्मिती आणि नाश संभवत नाहीत. हे नाश आणि स्थिती आमच्यासाठी आहे, जीवासाठी आहे. कारण जीवामध्ये तो बदल होतो. पण इथं माऊली म्हणतात, जे प्राणी निर्माण होणार आहेत तेही माझ्यापासून वेगळे नाहीत.
आणि केवळ हे बोलणं कशाला, एरवी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी परमार्थता जर विचार केला, काही होतही नाही आणि काही जातही नाही. हा बोलची एरवी काही होय न जाय. जर विचार करून जर बोललो तर त्यामध्ये काहीच होत नाही आणि काही जात पण नाही. ते भविष्यात निर्माण होणारे भगवंताचा वेगळं नाही, वास्तविक काही येत नाही, काही होत नाही, काही जात नाही. म्हणून म्हणलेलं आहे मागचा उदाहरण, बीज येते जाते, झाड येते जाते, ही माझी दृष्टी आहे. वास्तविक फक्त बीजच आहे, त्याचा अंकुर माझ्या दृष्टीनं आहे, त्याला येणारी पालवी माझ्या दृष्टीनं, त्याला येणारी फुलं माझ्या दृष्टीनं, मग फळं माझ्या दृष्टीनं, आणि फळानंतर कोसळणारा वृक्ष माझ्या दृष्टीनं. वास्तविक प्रत्येक ठिकाणी बीजच आहे. बीज नसेल तर ते स्थिर राहणार नाही. पानातला रस जो आहे तो भगवंत आहे, फुलातला रस आहे, फळातला रस आहे तो भगवंत आहे, म्हणून फळ आहे. तर फळ टिकलं नसतं रस नसता तर तसं बीज असतं झाडामध्ये, म्हणून झाड टिकतं. त्यामुळे झाड नसतंच, सारखं बीज असतं सगळीकडं. झाडाच्या रूपानं बीज असतं, अंकुराच्या रूपानं बीज असतं, फुलांच्या रूपानं बीजच दिसत असतं. पण बीज दिसत नसल्यामुळं अज्ञानी लोक म्हणतात बीज नाही झाडच आहे, बीज नाही अंकुर आहे, बीज नाही फुलं आहेत, बीज नाही फळं आहेत. अरे बीजाशिवाय फळं कल्पना तरी कशी करायची, हा मुद्दा आहे ना. तो कधीतरी विचारात जर आपल्या दृष्टीनं जर केला तर ती ज्ञानदृष्टी आपल्याला प्राप्त होईल. तीच संतांची दृष्टी आहे. संत बीजाकडे बघतात, फुलाकडं वळाकडे याच्याकडे बघत नाही. म्हणजे ती मधली वाव म्हणलेला आहे तो गोबांचा आहे ना, क्षरला समुद्र गंगा ओघे मिळे, आपणची खेळे आपणाशी. वास्तविक समुद्र काय होतं, गंगा आहे, ओढे आहेत, नाले आहेत, सगळंच आहे. आणि हे सगळं बाष्पीभवन होऊन पाणी समुद्रातच जातं, समुद्रातच बाष्पीभवन होऊन नद्या नाले बनत असतात, तलाव बनत असतात. आपणच खेळ आहे आपणाशी, त्यात कुठली निर्मिती आहे सांगावं. एक समुद्रच आहे, नद्या नाले वगैरे ह्या उपाध्या आहेत. ह्या उपाध्या जर बाजूला केल्या तर राहिलं तर बीज जसं आहे तसं समुद्र राहिलं, दुसरं बाकी काही शिल्लकच राहत नाही. सूर्यच फक्त एकटा राहतो, त्याला दिवस रात्र काळ वर्ष महिना पंधरावडा हे शब्द कुणासाठी आहेत, माझ्या सोयीसाठी मी केलेले आहेत, वास्तविक नाही. तो काळातीत आहे. म्हणून भगवंताची सत्ता, बीज जसं मोडून वृक्षात रूपांतर होतं, वृक्ष मोडून जसं बीजच होतं. पहिलं काय होतं, बीज, नंतर काय आहे, बीजच आहे. मधलं जे आहे ते उपाधी आहे. तसं मी आहे तो पहिलाच आहे, आत्ता जे दिसतोय ते उपाधीमध्ये आहे. आणि की लावून घेतलेल्या उपाध्याने परत आहे. एक देह उपाधी तरी अगोदरची जडलेलीच आहे. जन्माला आल्यावर पहिली उपाधी कुठली प्राप्त होत असेल तर देहाची, नंतरची उपाधी चालू होते नामाची, नंतर आणि उपाध्या चालू होतात, मी मुलगा, परत आणि एखादी उपाधी होते मी भाऊ, परत एखादी उपाधी होते मी पती, परत उपाधी होते मी बाप, परत एखादी उपाधी लागते मी आजोबा पंजोबा, अशी उपाध्या मी धारण करतो आणि उपाध्या लावून घेतो. मी चेअरमन, मी सचिव आहे, मी प्रवचनकार आहे, मी कीर्तनकार आहे. उपाध्याच उपाध्या. अरे पण मूळ काय आहे, तू माणूस आहे, ते माणूस आहे तू विसरू नकोस. नाही विसरलास ना तर तुला कळेल ह्या उपाध्या सगळ्या नुसता मधला खेळ आहे. म्हणून बदलणाऱ्या संसारामागे न बदलणारं एक भगवंताचं तत्व असतं, जे काळानं व्यापलेलं आहे. त्यात भूत भविष्य वर्तमान काळ असतो त्या वस्तू. म्हणून शरीर विचार केला तर शरीर ह्याची निर्मिती असते का, मुळात जर विचार केला तर अन्नाच्या रूपानं शरीरच दिसत असतं. जे आता आपण अन्न म्हणतो ह्या अन्नातच सगळ्या भूतमात्राची शरीरं दडलेली आहेत. अन्नाचंच रूपांतर वीर्यामध्ये होतं पुरुषाच्या, पित्याच्या शरीरात जातं आणि बीज रूपानं ते मातेच्या उदरात वाढतं, बालक रूपानं दिसायला लागतं. नंतर शैशव शिशु होतो, कुमार होतो, तरुण होतो, वृद्ध होतो, मृत्यू होतो आणि परत मातीत जाऊन त्याचं आणि परत अन्न तयार होतं. मग आहे कुठं काय, तिचं कुठं केलेलं आहे कोण. म्हणून होय ना जाय शब्द कसा वापरतात माऊली, होय ना जाय फार कोचक शब्द आहे बघा. इतकं छोटेसे 2 शब्दच वापरल्यात, होय ना जाय, पण त्यामध्ये इतकं मोठा वेदांताचा अर्थ भरून टाकलेला आहे माऊलीने. लक्षात दिलं तर इथं लक्षपूर्वक विचारपूर्वक जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल. पण इथे उदाहरण आपण घेतलं ना, अन्न जे असतं ना, अन्नाद भोवती भूतानी,
हे शब्दच वापरलेला आहे. अन्नातूनच भूत तयार होत असतात. कारण अन्न खातो, अन्न खाणाऱ्या त्या अन्नामध्येच ते वीर्य तयार करण्याची शक्ती असते. ती पित्याच्याद्वारे वीर्य मातेच्या उदरामध्ये जातं आणि ते आकार धारण करतं. काय धारण करतं? अन्नच असतं ते अन्न धारण करतं आकार, आणि परत होतं. आणि परत जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा बालकाचा, तेव्हा ते परत मातीत राहून अन्नच बनतं. आणि परत मग त्याला काय बदलं, काय मोडलं, मोडलं, जडणं, आकार बदलले, हे माझी दृष्टी आहे. वास्तविक खरं काय नाही. म्हणून भगवंत भूत भविष्य वर्तमान जाणतात, म्हणून ते सर्वज्ञ आहेत. शेतकरी बघा, एखादा पीक लावतो आणि आपल्या पिकाच्या सगळ्या अवस्था तो पाहतो. बघा कसा पाहतो बघा. जेव्हा त्या वाफ्यामध्ये अगदी कुठलंही पीक नसतं, असा मोकळा वाफा पाहणारा शेतकरीच असतो. नंतर बीज घालतो आणि बीजानंतर पीक जे पुढे येतं, वर येतं, ते पाहणारा पण शेतकरीच असतो. आणि त्याला माहीत असतं की पीक येण्यापूर्वी हे कसं होतं, पीक येण्यापूर्वी ते शेत कसं होतं, हे त्या शेतकऱ्यालाच माहिती आहे. आणि पीक आल्यानंतर परत तो त्याचं पिकाची कापणी करतो, आणि कापणी झाल्यानंतरची जी स्थिती आहे पुढची, तोच पाहतो. कारण तो पाहणार आहे, तो निर्माता आहे त्या पिकाचा. त्यामुळं शेत, रिकामं शेत म्हणजे भूतकाळ पाहणारा तोच आहे. आता दिसणारं पीक म्हणजे वर्तमान काळ पाहणारा तोच आहे. आणि भविष्य काळामध्ये त्याची कापणी झाल्यानंतर कापणी होणारच आहे, हे बी तोच जाणतो. काही दिवसानंतर हा परत वाफा रिकामा होणार आहे, हे त्यालाच ठाऊक असतं. रिकामा झालेला वाफा पहिल्यांदा त्यालाच पाहिलेला असतो. भरलेल्या पिकानं वाफा जो शेताचं शेतक्षेत्र असतं, यानंच पाहिलेलं असतं. भगवंत असा शेतकऱ्यासारखा आहे, आणि तो सतत पाहत असतो. म्हणून जीवाला जसं शेतकरी आपल्या पिकाच्या सर्व अवस्था पाहतो, तसा भगवंत सुद्धा भूत भविष्य वर्तमान काळ पाहतो. काहीच मोडत नाही, काहीच येत नाही. त्यामुळे काय सांगणं नाही, जाणं नाही, येणं नाही, अशी स्थिती आहे. आपण एक 2 ओव्यांचं चिंतन केलेलं आहे. 161 आणि 62 वेळ संपलेले. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.